ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। पराभूत उमेदवारांचा नवनीत राणांविरुद्ध एल्गार पक्षातून थेट हकालपट्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अमरावती महापालिका निवडणुकीच्या निकालाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिलेली आहे। गेल्या निवडणुकीत 45 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागले असून या दारुण पराभवाचे खापर आता थेट नवनीत राणा यांच्यावर फोडण्यात आलेला आहे। भाजपच्या 22 पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवनीत राणा यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याने अमरावती भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे। पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अत्यंत खळबळजनक आरोप केलेले आहेत। आम्ही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होतो, मात्र आमचा पराभव विरोधकांनी नाही तर पक्षाच्याच नेत्या नवनीत राणा यांनी केला आहे। निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या 5 दिवसात राणा यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना डमी ठरवून आपल्या युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचा दावा उमेदवारांनी या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी असेही म्हटलं जात आहे की नवनीत राणा यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करून भाजपच्या पॅनलचे नुकसान केले। शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या मदतीने संघटनात्मक फेरफार करून अधिकृत उमेदवारांची पीछेहाट केल्याचाही आरोप या ठिकाणी करण्यात येत आहे। जर राणांना बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर त्या भविष्यात अमरावतीत भाजपचा नायनाट करतील असा इशाराही या 22 पराभूत नेत्यांनी दिलेला आहे। या सर्व आरोपांना नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलेलं आहे। जनतेने योग्य उमेदवारांनाच निवडून दिलेला आहे। भाजपमध्ये तिकीट वाटप करताना घोळ झाला, अन्यथा 50 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या असत्या। टीका करणाऱ्यांना मंचावर येण्याचे आव्हान देत त्यांनी स्पष्ट केले की जरी युवा स्वाभिमान वेगळी लढली असली तरी भाजपसोबतची आपली मैत्री कायम आहे।